MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। ब्रिगेडियर हेमंत महाजन सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर, भारत पाकिस्तान हे जे युद्ध आहे तर दोन्ही देशांनी युद्ध पूर्णविराम देण्याची संमती दर्शवली, कसं बघताय? आता जी बातमी समोर येते आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं की युद्धविराम आग्री करण्याकरता भारत आणि पाकिस्तान दोघांनी हो म्हटलं आहे। आणि मग नंतर अशी माहिती आली की 3:30 वाजता पाकिस्तानचे जे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स होते त्यांनी भारताची DGMO म्हणजे जे भारतीय सैन्याचे असतात त्यांना फोन करून सांगितला की आम्ही युद्धविरामाकरता तयार आहोत। याची 2 मोठी कारणं होती की त्यांचं नुकसान खूप झालं होतं आणि त्यांच्यावरती अमेरिकेशिवाय चीनचा पण दबाव होता की चीनची जी इक्विपमेंट होती, त्यांची विमानं, त्यांचं अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम, त्याचं जे स्टँडर्ड होतं ते अतिशय पुअर होतं आणि ती इक्विपमेंटचा म्हणजे या युद्धात काय फारसा टिकाव लागला नाही आणि त्याच्यामुळे अनेक आफ्रिकन देश जे आहेत चीनी इक्विपमेंट घ्यायला आता तयार नाही। तर म्हणून चीनला अजून आपली बदनामी करून घ्यायची नव्हती, तर म्हणून चीनने पण दबाव टाकला की बोकाट्याने युद्धविराम करा। अमेरिकेचा दबाव टाकतच होतं की तुम्ही हे करा आणि याच्याशिवाय अमेरिकेने काहीतरी एक प्रकारची गॅरंटी घेतलेली आहे की जर याच्यापुढे पाकिस्तानने जर कुठला दहशतवादी हल्ला केला तर त्याकरता आम्ही जिम्मेदार राहू। तर हे सगळं मान्य झाल्यामुळे माफ करा, आपण युद्धविरामाला हो म्हटलं। म्हणजे अमेरिकेची गॅरंटी आहे, समवॉट चीनची गॅरंटी आहे, पाकिस्तानचं खूप नुकसान झालेलं आहे। परंतु इथेच मी सांगू इच्छितो की पाकिस्तान हा अत्यंत धोकेदायक देश आहे। सीजफायर झाला चांगला आहे, परंतु पाकिस्तानवरती लक्ष असायला पाहिजे। आपल्याला आठवत असेल की 1 तास आधी अजून एक गोष्ट झाली होती ज्यात आपण असं म्हटलं होतं की जर याच्यापुढे कुठलं दहशतवादी कृत्य झालं तर ती ॲक्ट ऑफ वॉर असेल आणि आम्ही युद्ध करण्याकरता तयार राहू। म्हणजे याच्या पुढे काय झालं तर युद्ध आम्ही करू। गॅरंटी आता डोनाल्ड ट्रम्प यांची आहे, बघूया येणाऱ्या दिवसात कसं कारवाई पुढे होते। 12 तारखेला पुन्हा रिव्ह्यू केला जाईल। पाकिस्तानवरती लक्ष असावं आणि याच काळामध्ये आपली आक्रमक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न भारताने करावा, ज्यामुळे जर गरज पडली तर पाकिस्तानला आपण मोठी शिक्षा देऊ शकतो। सर, खरं तर भारताने पाकिस्तानला दहशतवाद संपवण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी हे युद्ध लवकर मागे घ्यायला नव्हतं पाहिजे असं वाटतंय? असं आहे की हे जड तर असतं की किती शिक्षा द्यायला पाहिजे होती, परंतु आता जर पाकिस्ताननी गॅरंटी, पाकिस्तानचं नुकसान मात्र पुष्कळ झालं बरं का, लक्षात ठेवा। मी त्यांची चीनी इक्विपमेंट काम झालं नाही, त्यांचे रडार्सनी काम केलं नाही, त्यांचं नुकसान झालेलं आहे। ते पुरेसं झालं आहे की नाही हा एक आपला ओपिनियन आहे प्रत्येकाचं, परंतु जर गॅरंटी मिळत असेल की असं काही होणार नाही तर म्हणजे हे चांगलं होईल। आणि मुख्य अमेरिका जर गॅरंटी देत आहे तर बघूया ती गॅरंटी किती वेळ टिकते, कारण पाकिस्तान मी पुन्हा म्हणतो अत्यंत धोकेदायक देश आहे। त्यांची गॅरंटी थोडा वेळ टिकेल, परंतु या वेळेमध्ये आपण आपली शक्ती अजून वाढवावी, आक्रमक शक्तीविषयी बोलतोय मी, ज्यामुळे जर त्यांनी ही गॅरंटी तोडली तर आपण त्यांना धडा शिकवू शकू। आता 12 तारखेला परत चर्चा होणार आहे, नक्की काय चर्चा होऊ शकते, काय निष्पन्न होऊ शकते? चर्चा म्हणजे काय, एक विश्लेषण केलं जाईल की सगळ्यांनी फायरिंग थांबवलं आहे की नाही, दहशतवादी तळावरती कोणी बसलं आहे का, ट्रेनिंग सुरू होत आहे का, दहशतवादी पुन्हा उग्रवादी काम करतायत की नाही। म्हणजे दहशतवाद, उग्रवाद, त्यांची घुसखोरी, त्यांचे कृत्य, हे सगळ्यावरती लक्ष ठेवलं जाईल। आणि जर आपल्याला कुठे दहशतवादी कृत्य दिलं, कुठं घुसखोरी होते आहे, कुठे अजून जास्त हे आहे तर मग आपण हे सीज फायर तोडू शकतो आणि पुन्हा आपण हे युद्ध सुरू करू शकतो, अशा प्रकारची ही गॅरंटी असेल। तर अमेरिकेने गॅरंटी दिलेली आहे आणि ही गॅरंटी किती टिकते हे पाहणं उत्सुकतेचं आहे, अशी प्रतिक्रिया हेमंत महाजन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH।